टोल नाक्यावर पोलीस ट्रॅप लावतात. दरोडेखोरांची टोळी येताच दबा धरून बसलेले पोलीस तुटून पडतात आणि दरोडेखोरांची गाडी फोडून त्यांना पकडतात. एखाद्या सिनेमासारखी वाटत असली तरी ही घटना खरोखर घडली आहे. अवघ्या 4 ते 5 पोलिसांनी एका खतरनाक दरोडेखोरांच्या टोळीला जीवाची बाजी लावून पकडलंय. हा सगळा थरार सीसीटीव्ही व्हिडिओ मध्ये कैद झालाय. या घटनेचा थरारक घटनाक्रम आणि अंगावर काटा आणणारी ही घटना कुठे आणि कशी घडली सविस्तर समजून घेऊ. मंडळी, आधी हा धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ पहा. वेगवेगळ्या राज्यांमध्ये दरोडे चोऱ्या करणारी ही एक खतरनाक टोळी आहे. याच टोळीवर वर्धा पोलीस आणि तेलंगणातल्या आदिलाबाद मधल्या पोलिसांनी एकत्र कारवाई करण्याचं ठरवलं. या टोळीनं तेलंगणाच्या आदिलाबाद, हैदराबाद, कामारेड्डी आणि वारंगल जिल्ह्यात झालेल्या धाडसी चोऱ्यांमधून सोनं आणि चांदीचा मोठा ऐवज गोळा केला होता आणि याच टोळीबद्दल वडनेरा पोलिसांना सुद्धा माहिती देण्यात आलेली होती. अखेर खात्रीलायक माहिती मिळाली आणि आदिलाबाद पोलिसांसोबत वर्धा पोलिसांनी एक खास ट्रॅप लावला. 25 मे 2026 रात्री 9 वाजेची वेळ. टोल नाक्यावर असलेल्या टोल बूथ जवळ पोलीस दबा धरून बसले होते. पोलिसांची एक गाडी आधीच टोळीच्या मागावर होती. गाडी टोल बूथ जवळ आली आणि साध्या वेशात असलेल्या 2 पोलिसांनी गाडी समोर जाऊन हात दाखवला. पोलीस चालकाजवळ जाताच टोळीला संशय आला आणि त्यांनी गाडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला. पण मागे असलेल्या गाडीमुळे त्यांना पळता आलं नाही आणि तोच पोलिसांनी आपल्या हातातल्या लाठ्यांनी दांडक्यांनी दरोडेखोरांचा पळण्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि गाडीच्या काचा फोडून टाकल्या. तेवढ्यात एक जण उतरून पळण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा एका पोलिसानं गाडीच्या आत घुसून त्याच्या मुसक्या आवळल्या. पण बाकी दरोडेखोर गाडीतून बाहेरच येत नव्हते. त्यांनी काहीतरी करून पळण्याचा प्रयत्न करावा त्याच्या आतच पोलिसांनी आपल्या स्टाईलने सगळ्यांना खाली ओढलं. पोलिसांचं बारीक नियोजन यशस्वी झालं आणि टोल नाक्यावरच दरोडेखोरांची नाकेबंदी झाली. हा सगळा थरार टोल नाक्यावर असलेल्या कॅमेऱ्यात अगदी स्पष्टपणे कैद झालाय. पण हा सगळा थरार सुरू असताना आजूबाजूच्या वाहनांमधले प्रवासी, टोल कर्मचारी सगळेच हादरले. या टोळीतल्या दरोडेखोरांना पोलिसांनी बाहेर काढून त्यांना खाली पाडलं. त्यांचे हात बांधले. अटक केलेल्या आरोपींमध्ये दिल्लीतला जयचंद, नागपूरचा प्रेम शालिग्राम खत्री आणि सत्येंद्र यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तब्बल 33 तोळे सोनं आणि 71 तोळे चांदी असा जवळपास अर्ध्या कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात तेलंगणाच्या आदिलाबाद मध्ये गुन्हा दाखल झालाय. पण आदिलाबाद आणि वर्धा पोलीस विभागाच्या पोलिसांनी समन्वय साधून केलेल्या या कारवाईचं सध्या सगळीकडे कौतुक केलं जात आहे. तुम्हाला या घटनेबद्दल आणि पोलिसांच्या या कारवाईबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा. वर्ध्याहून रवी येनोरकर, लोकमत.